आफ्टरनून फ्रेंड. आपण ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा सब्जेक्ट बघतोय बरोबर. ह्या सब्जेक्टमध्ये मित्रांनो मागच्या लेक्चरला आपण अल्ट्रासोनिक मशीनिंग हा टॉपिक बघितला होता. त्या टॉपिकमध्ये काय होतं मित्रांनो की ॲव्हरेज स्लरी आहे. ती स्लरी टूल काय होतो इम्पॅक्ट होतो म्हणजे रेसिप्रोकेटेड होतो बरोबर. मग ती स्लरी मटेरियल रिमूव्ह होतं बरोबर. ती म्हणजे त्याची अल्ट्रासोनिक मशीनिंग प्रोसेस बरोबर. मागच्या लेक्चरला आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल सेटअप ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन बघितलं. आता आपला नेक्स्ट टॉपिक म्हणजे सेकंड मशीनिंग प्रोसेस म्हणजे इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग. मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन सांगतो. इलेक्ट्रॉन बीम मध्ये समजा आपण सुरुवातीला बघितलं ईडीएम इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन. तिथे काय होतं इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर. त्यानंतर ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग बघितलं, त्याच्यावर ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स मशीनिंग क्रिएट करतात बरोबर. आता अल्ट्रासोनिक बघितलं. अल्ट्रासोनिक मध्ये तुमचं ॲब्रेसिव्ह स्लरी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करून मटेरियल रिमूव्ह मशीनिंग प्रोसेस क्रिएट होते बरोबर. आणि याच्यामध्ये आता आहे इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग प्रोसेस. इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग प्रोसेस काय मित्रांनो, जे तुमचे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिकल एनर्जी ती काय करते बीम क्रिएट करते. बीम क्रिएट करून ते बीम वर्कपीसवर स्पॉट क्रिएट करतात बरोबर. म्हणजे ते बीम काय होतात हाय वेलोसिटी हाय टेम्परेचरने वर्कपीसवर म्हणजे स्पॉट क्रिएट करतात. स्पॉट क्रिएट केले म्हणजे तुमचं वर्कपीस काय मित्रांनो मुवेबल आहे. जे स्पॉट क्रिएट झाले म्हणजे तुमचं मटेरियल वर्कपीसवरचं जे मटेरियल आहे ते काय होतं रिमूव्ह होतं. म्हणजेच वर्कपीस तुमचा काय होतं मेल्ट होतो, कारण हाय टेम्परेचरला तुमची बीम इम्पॅक्ट होतो त्याच्यावर बरोबर. हे तुमची इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग प्रोसेस बरोबर. मित्रांनो सुरुवातीला आपण सेटअप करू. सेटअप मध्ये काय यूज केलेलं आहे इलेक्ट्रिक गन यूज केलेली. इलेक्ट्रिक गन आहे, पॉवर सप्लाय दिलेला आहे त्यांचा बरोबर. हे एनोड आहे, त्यानंतर एक चंबर येते म्हणजे व्हॅक्यूम चंबर आहे बरोबर. आणि एक सेकंड आहे मॅग्नेटिक लेन्स. मॅग्नेटिक लेन्स का आपण यूज करतो मित्रांनो आपण, ती एक कन्व्हर्जेस लेन्स म्हणजे काय तुमचा जो बीम आहे त्याला कन्व्हर्जस करून स्मॉल डायमीटर मध्ये सप्लाय करतो मॅग्नेटिक लेन्स बरोबर. म्हणून मॅग्नेटिक लेन्स आहे. एक डिफ्लेक्शन कॉइल आहे आणि एक व्हॅक्यूम पंप. सॉरी आपण पंप चंबर लिहिले दिले ते आहे व्हॅक्यूम पंप बरोबर. मित्रांनो हे सेटअप मध्ये पॉवर सप्लाय दिलेला आहे. निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय करायचं इलेक्ट्रॉनिक गन अटॅच केली बरोबर. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण एनोड अटॅच केले बरोबर. तुम्हाला आता वर्किंग म्हणजे काय मित्रांनो, वर्किंग काय होतं व्हेन द इलेक्ट्रॉन आर फोकस अँड कॉन्सन्ट्रेटेड ऑन अ स्मॉल स्पॉट ऑन मेटल. म्हणजे काय होतं मित्रांनो, जेव्हा तुमचा पॉवर सप्लाय ऑन होतो बरोबर, जेव्हा पॉवर सप्लाय ऑन झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक गन आहे तो इलेक्ट्रॉनिक गन आहे तो काय करतो इलेक्ट्रॉनिक गन हाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय इलेक्ट्रॉन आर फोकस, जे इलेक्ट्रॉन आहे ते काय करतात फोकस ऑन कॉन्सन्ट्रेटेड ऑन स्मॉल स्पॉट ऑन मेटल. म्हणजे ते इलेक्ट्रॉन फोकस करतात वर्कपीसवर म्हणजे स्मॉल स्पॉट क्रिएट करतात बरोबर. When the high velocity beam of electron is focused on workpiece, the electrons strike on the workpiece and their kinetic energy is converted into heat energy. This heat results in removal of material from the workpiece by vaporization and melting. बरोबर मित्रांनो तुमचं याच्यात वर्किंग असं सांगितलंय की जेव्हा तुमचा मटेरियल रिमूव्ह करायचं आहे तुम्हाला बरोबर, मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलंय टेबल मुवेबल टेबल आहे, त्या मुवेबल टेबलवर आपण काय केलंय वर्कपीस माउंट केलेला आहे. तो वर्कपीस आपल्याला जे मटेरियल रिमूव्ह करायचे आहे तो मटेरियल आपण मुवेबल टेबलवर माउंट केलेलं आहे बरोबर. म्हणजे आपला वर्कपीस काय होतं मित्रांनो
मुवेबल होतं, बरोबर. कारण टेबल मुवेबल आहे. आता समजा मित्रांनो आपल्याला जर इथे मशीनिंग क्रिएट करायची या स्पॉटला, या पॉइंटला, परत आपण सेकंड पॉइंटला जर मशीनिंग क्रिएट करायची इथे, तर आपण हा टेबल काय करणार आहे, इकडे सेट करणार आहे. म्हणून याच्यासाठी आपण काय केलेले मुवेबल टेबल यूज केलेला आहे, बरोबर. समजा आता आपल्याला मशीनिंग स्टार्ट करायची, आपण जे मेटल आहे ते मेटल आपण टेबलवर माउंट केलेले आहे, बरोबर. मशीनिंग स्टार्ट करण्यासाठी आपण अगोदर सुरुवातीला काय करणार, पॉवर सप्लाय ऑन करणार. पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉनिक गन काय करेल, इलेक्ट्रॉन फोकस करेल, म्हणजे इलेक्ट्रॉन सप्लाय करेल, बरोबर. इलेक्ट्रॉनिक गन काय करते, फोकस ऑन द वर्कपीस बाय मॅग्नेटिक लेन्स. मॅग्नेटिक लेन्स काय कन्वर्जेंस एरिया आहे, म्हणजे जे इलेक्ट्रॉन येत आहे त्याची जे प्रेशर आहे, म्हणजे एरिया काय करतो, तो कन्वर्जेंस करतो, बरोबर. कन्वर्जेंस केल्यानंतर जे इलेक्ट्रॉन येत आहे ते हाय वेलोसिटी फोकस ऑन द वर्कपीस, म्हणजे ज्याचा जो एरिया आहे मॅग्नेटिक लेन्सचा तो काय करतो, कन्वर्जेंस करतो. कन्वर्जेंस केल्यामुळे जे इलेक्ट्रॉनिक बीम आहे, इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनिक बीम, बरोबर. जे इलेक्ट्रॉन आहे बीम आहे ते कन्वर्जेंस केल्यावर त्याचं जे प्रेशर आहे इलेक्ट्रॉनिक गनचं ते आणि जी वेलोसिटी ते काय होते, इन्क्रीज होते, बरोबर. मग ती हाय वेलोसिटी हाय प्रेशर ने तो काय होते, फोकस ऑन द वर्कपीस, बरोबर. जेव्हा वर्कपीस वरती इलेक्ट्रॉनिक बीम फोकस करेल तेव्हा त्याची हीट एनर्जी काय राहील, इन्क्रीज राहील, म्हणजे हाय हीट राहील. जेव्हा हीट एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे वर्कपीस काय होईल, तुमचं मेल्ट होईल, म्हणजेच रिमूव्हल होईल, बरोबर. हे झालं मित्रांनो तुमचं वर्किंग मध्ये काय केलं आपण, पॉवर सप्लाय ऑन केला. सप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक गन मधून इलेक्ट्रॉन आपले सप्लाइड ऑन द वर्कपीस बाय इन मॅग्नेटिक लेन्स. मॅग्नेटिक लेन्स आपण का यूज करतो, त्याचा एरिया आहे काय कन्वर्जेंस, म्हणजे हाय प्रेशरने जे इलेक्ट्रॉनिक बीम आर फोकस ऑन द वर्कपीस, याच्यासाठी आपण मॅग्नेटिक लेन्स यूज करतो, बरोबर. आणि जो टेबल आहे तो काय मुवेबल आहे, म्हणजे तुम्हाला ज्या वर्कपीस जिथलं मटेरियल रिमूव्ह करायचंय तोच आपण इथे सेंटर करणार आहे. बाकी तिकडचं करायचं म्हणजे आपण टेबल काय करणार, मूव्ह करणार आहे, बरोबर. याच्यासाठी आपण मुवेबल टेबल यूज केलेला आहे. त्यानंतर व्हॅक्यूम चंबर यूज केलेलं आहे. व्हॅक्यूम चंबरच्या साठी यूज केलं मित्रांनो आपण, याच्यातला जो व्हॅक्यूम आहे तो काय 10⁻⁶ mm ऑफ Hg, 10⁻⁶ mm ऑफ Hg. याच्यातला जो व्हॅक्यूम आहे तो काय 10⁻⁶ mm ऑफ Hg, बरोबर. सेकंड बघू आपण याचं ऍडव्हान्टेज. Advantage of electronic beam. Advantage of electronic beam. Advantage first advantage काय मित्रांनो, आपण ऍडव्हान्टेजच्या अगोदर आपण सेटअप बघू. सेटअप मध्ये काय काय यूज केलं होतं आपण, सेटअप मध्ये आपण मॅग्नेटिक लेन्स यूज केली होती. त्यानंतर व्हॅक्यूम चेंबर आपण त्याचं फंक्शन सांगितलं, त्याचा व्हॅक्यूम राहतो 10⁻⁶ mm ऑफ Hg. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गन यूज केली, बरोबर. हे झालं तुमचं सेटअप म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन, बरोबर. आता नेक्स्ट टॉपिक आपला ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज मध्ये मग इलेक्ट्रॉनिक बीमचा जो ऍडव्हान्टेज आहे तो फर्स्ट ऍडव्हान्टेज म्हणजे काय, ॲज बीम इज यूज ॲज अ टूल देअर इज नो वेअर ऑफ द टूल. म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करताय, टूल म्हणून काय यूज करणार आहे, याच्यात बीम यूज करणार आहे, बरोबर. फर्स्ट as a beam use as a beam use as a tool, sorry, as beam use as a
tool, बरोबर. Used as a tool, there is no wear of the tool. There is no wear of the tools, बरोबर. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रिक बीम प्रोसेस मध्ये तुम्ही टूल यूज करताय का? नाही. टूल म्हणून तुम्ही काय यूज करताय? इलेक्ट्रॉनिक बीम यूज करताय, बरोबर. म्हणून इलेक्ट्रॉनिक बीम यूज करताय म्हणजे मग त्याचे वियर होईल का? नाही. म्हणून म्हटलेलं आहे ॲज बीम यूज ॲज अ टूल. टूल जर यूज केला मित्रांनो त्याचं वियर क्रिएट होतं, बरोबर. पण याच्यात टूल न यूज करता आपण डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक बीम यूज केलेला आहे टूलच्या ठिकाणी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बीम म्हणून टूल यूज केलेला आहे, बरोबर. मग त्याचं वियर होईल का? नाही. म्हणून तो एक ऍडव्हान्टेज झाला की ॲज अ बीम यूज ॲज अ टूल देअर इज नो वियर ऑफ द टूल, म्हणजे त्याचं वियर होईल का? नाही, बरोबर. सेकंड ऍडव्हान्टेज बघू आपण. ड्रिलिंग ऑफ टॅपर होल इज पॉसिबल. ड्रिलिंग ऑफ टॅपर होल इज पॉसिबल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ड्रिलिंग करताय या प्रोसेस मध्ये टॅपर होल जर आपल्याला क्रिएट करायचे, टॅपर होल, ते टॅपर होल सुद्धा आपण याच्यात क्रिएट करू शकतो इलेक्ट्रिक बीम मशीनिंग मध्ये, बरोबर. कारण जो स्पॉट पॉइंट आहे तो काय आहे? एकदम स्मॉल डायमीटर आहे, बरोबर. आपण जर वर्कपीस जर मूवेबल टेबलवर टॅपर साइज मध्ये इन्क्लाइन साइज मध्ये आपण वर्कपीस जर माउंट केलं तर तुमचा जो इलेक्ट्रॉनिक बीम आहे तो फोकस होईल वर्कपीसवर, बरोबर. फोकस झाला तुमचा जर वर्कपीसचं जे मेटल आहे वर्कपीस आहे तो जर इन्क्लाइन पोझिशन मध्ये जेव्हा तो वर्क बीम फोकस होईल तेव्हा जे ड्रिल क्रिएट होईल ड्रिलिंग, तेव्हा ते ड्रिलिंग म्हणजेच टॅपर होल काय होईल तिथे क्रिएट होईल, बरोबर. याच्यासाठी आपण मूवेबल टेबल यूज केलेला आहे, म्हणजे वर्कपीस आपलं फिक्स राहील का? नाही, मूवेबल राहील. म्हणून याच्यात म्हटलेलं आहे ड्रिलिंग ऑफ टॅपर होल इज पॉसिबल, बरोबर. याच्यामध्ये टॅपर होल सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. थर्ड बघू आपण. थर्ड ऍडव्हान्टेज, हाय स्पीड परफॉर्मन्स of any kind of material. High speed performation any kind of material. म्हणजे काय मित्रांनो, तुमचा जो स्पीड परफॉर्मन्स आहे कोणतंही मटेरियल मशीनिंग क्रिएट करायचं आपल्याला ईव्हीएम मध्ये इलेक्ट्रिक बीम मशीनिंग मध्ये आपल्याला मशीनिंग करायचंय वर्कपीसवर, जो वर्कपीस रिमूव्ह म्हणजे मटेरियल रिमूव्ह करण्याचा जो परफॉर्मन्स आहे तो ईव्हीएम मशीनचा काय आहे? हाय. म्हणून म्हटलेलं आहे हाय स्पीड परफॉर्मेशन एनी काइंड ऑफ मटेरियल, म्हणजे कोणतंही मटेरियल याच्यामध्ये रिमूव्ह होऊ शकतं, ते कोणत्या हाय स्पीडला रिमूव्ह होतं, बरोबर. म्हणून म्हटलंय हाय स्पीड परफॉर्मेशन एनी काइंड ऑफ मटेरियल, एक ऍडव्हान्टेज आहे, बरोबर. फोर्थ ऍडव्हान्टेज बघू आपण. The process is suitable for automatic machining. The process is suitable for automatic machining. म्हणजे मित्रांनो ऑटोमॅटिक मशीनिंग मध्ये ही प्रोसेस सुटेबल आहे. इलेक्ट्रिक बीम मशीनिंग मध्ये बीम ही जी प्रोसेस आहे जर ती ऑटोमॅटिक करायची
ती ऑटोमॅटिक सुद्धा होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे द प्रोसेस इज सुटेबल फॉर ऑटोमॅटिक. हे झालं म्हणजे ऍडव्हान्टेज. सेकंड आपण याच्यानंतर बघू डिसएडव्हान्टेज